नमस्कार मित्र, सुन्या आजना ऐराने बातम्या. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याना उपमुख्यमंत्रीपदी निवड. महाराष्ट्र राज्याना पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणीसनी त्यासनी निवड वहिनी. नोकरदारसना PF मा मोठी वाढ होणार. वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 पर्यंत आणण्याची तयारी. देशनं पहिलं मेनोपॉज क्लिनिक राज्यमा सुरू. महिला आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल. जनगणनाले मुहूर्त सापडणार. 1 एप्रिलपासून अधिकारी येणार घरी. टीम इंडियानी श्री पद्मनाभ स्वामी मंदिरले भेट दिली. धावपटू PT उषाना पती V श्रीनिवासन यासनं दुःखद निधन. विराट कोहलीनं इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद पहिनं. T20 वर्ल्ड कपमा भारत पाकिस्तानना सामना 15 फेब्रुवारीले होणार. आज भारत न्यूझीलंड दरम्यान 5वा T20 सामना होणार. गत 5 वर्षेमा विमानसना तब्बल 53 अपघात व्हायेल शेतस. बालमजुरी विरोधात जिल्हास्तरीय कामगार कृती समितीची स्थापना वहिनी. महाराष्ट्र राज्यमा 5 या ठेवा जिल्हा प्रशासनले मिळणार थेट कारवाईना अधिकार. 9.2 कोटी लोकसनी ITR भरा. ॲपलनी लॉन्च कर नवीन एअरटॅग. मनीषा पाटणकर म्हैसकर यासनी गृह खात्याना अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती वहिनी. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यासनी AI क्षेत्रना दिग्गजसनी COC त्यासना निवासस्थानी भेट लिधी. ब्रिक्स आणणार डिजिटल पेमेंट सर्व्हिस. घरगुती कामगारसनं किमान वेतन ठरणार सरकार दरबारी. सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय. गोमातानं महत्त्व सांगणारा चित्रपट गोदाना ट्रेलर मध्य प्रदेशना मुख्यमंत्री मोहन यादव यासनी दिमागदार सोहळामा रिलीज कर. केरला स्टोरी 2 चित्रपटनं टीझर प्रदर्शित व्हायना. आलिया भट्टनी डोंट बी शॉय या नवीन चित्रपटनी घोषणा करी. स्वस्त औषधीसाठी अमेरिकाना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लॉन्च करणार वेबसाईट. बद्रीनाथ केदारनाथ धामना प्रवेशसाठी नवीन नियम बनणार शेतस. नवीन आधार ॲपमा वय पडताळणीनी सुविधा रावावशे. मित्रस्वनी या होतात आजना ऐरानी बातम्या.